आज आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपण स्लीव्हची पहिले कटिंग करूया। स्लीव्ज आहे आपली 9 इंचाची, त्यासाठी 1 इंच मार्जिंग, शिलाई मार्जिंगसाठी अशी 10 इंचाची स्लीव्ज कट करत आहोत। 3.5चा बॉक्स बनवून घेऊया आणि त्यामध्ये व्यवस्थित आपण बाहीसाठी मार्किंग करून बाही कट करत आहोत। मोठी बाही आहे आपली आणि त्याला मध्ये मधोमध आपल्याला एक कैची मारून घ्यायची आहे। मधला पॉइंट आपल्याला त्याच्यामुळे कळून जाईल। आता आपली बाहीची कटिंग झाली। आता स्लीवची कटिंग झाली आहे। आता आपण मागचा आणि पुढचा भाग सोबतच कट करत आहोत। त्यासाठी व्यवस्थित कपडा आपण व्यवस्थित टाकून घेतला आहे। शोल्डर आपण 6 इंचाचा शोल्डर आणि मोंढा जो आहे तोही 6 इंचाचा असे मापे टाकून घेणार आहेत। आपली ब्लाउजची जी चेस्ट आहे ती 9.25 इंचाची घडी घेतलेली आहे आपण आणि 1.5 इंच मार्जिनसाठी 1.5 इंचाची आपण खोली देणार आहोत गोलाई, आणि मधला जो आहे त्याला 1 इंचाची गोलाई देणार आहोत। आणि पूर्ण उंची आपली ब्लाउजची आहे 14, त्याच्यात 1 इंच मार्जिनसाठी असं 15 ब्लाउजची पूर्ण उंचीची कटिंग करत आहोत। आता आपली मार्किंग झालेली आहे टाकून, आणि आता ब्लाउज कट करूया। साधा ब्लाउज खूप सोपा आणि खूपच लवकर होणारा ब्लाउजचा प्रकार आहे। खूपच इझी, कोणीही असा शिवू शकेल असा ब्लाउजचा प्रकार आहे हा। आता आपला मागचा भाग व्यवस्थित बाजूला काढून घेऊन पुढच्या भागाचा बाजूचा जो आपण अर्ध्या इंचाचा गॅप दिला होता तो कट करून घेऊ। आपला गळा छोटा आहे, आपण गळा 5.25 इंचाचा घेतलेला आहे, त्यासाठी त्याची मार्किंग करून घेऊया। 2.5 इंचाचा बॉक्स बनवून त्याला गोल आकार द्यायचा आहे। गोलच गळा आहे आपला पुढचा, आणि क्रॉसपट्टीचा जो खालचा आपल्याला पॅटर्न काढायचा आहे तो 3.5 इंच सुरुवातीला आणि शेवटी 2.5 इंच असा एक रेष टाकून घ्यायची। आणि आपल्याला पॉइंट जो द्यायचा आहे तो टक्स पॉइंट 4 इंचाची आणि 2.5 इंचाच्या त्याला आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे। त्याची मार्किंग अशा प्रकारे करून घेतली की फिटिंग खूप सुंदर बसते आणि व्यवस्थित बसते। आता हा जो आपण मार्किंग केलेला आहे तो भाग कट करून घेऊया व्यवस्थित। क्रॉसपट्टीचंही कटिंग करून घेऊया आणि मध्येही एक कट देऊन या। 4 पॉइंट टाकायचे आपल्याला। टक्स पॉइंट 2.5 इंचाचा बटन साईडकडून 2.5 इंच या साईडकडून, 6 इंच मोंढ्याच्या साईडकडून, 3 इंचचा आणि आपण खाली तो दिलेलाच आहे। आता क्रॉसपट्टी 4 इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे, त्याचे मापे टाकून घ्यायची आणि 4ही क्रॉसपट्ट्या मी सोबतच काढत आहे, त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचेल आणि सगळ्या क्रॉसपट्ट्या सोबत कट होतील। अशा प्रकारे आपण क्रॉसपट्टीची ही कटिंग केली आहे। 4ही क्रॉसपट्ट्या सोबतच कट केल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि सगळ्या क्रॉसपट्ट्या एकाच मापात तयार होतात। अशा प्रकारे आपल्या क्रॉसपट्ट्या पण कट झाल्या आहे। ऑलमोस्ट आपला ब्लाऊज कटिंग झाला आहे आणि ब्लाऊजचा फायनल लुक अशा प्रकारे आहे।